हा. तर काही जनरल सांगते मॅडम सुरू करण्यापूर्वी, की आता जुलै महिना सुरू झालेला आहे. तर या महिन्याचं उद्दिष्ट पूर्ण फोकस ओंकार ध्यानावर द्यायचं आहे. तर मी जे जुने साधक आहेत आणि ज्यांना माहिती आहे की आपण कोर्स करताना काही करतो नवीन गोष्टी, तर वेळ तुम्हाला जर जमत असेल तर जरूर हा महिना ओंकार ध्यान करावं, हे एक मला सांगायचं आहे. बऱ्याच जणांनी ते अपील ऐकून केलेलं आहे, पण अजूनही बरेच राहिलेले आहेत. तर तुम्ही नक्की तो ओंकार ध्यानाचा करावा, कारण पूर्ण फोकस आपला या महिन्याचा त्यावर आहे. ओंकार ध्यान अतिशय महत्वाचं आता झालेलं आहे. पूर्वी पण होतच होतं, पण आता अजून त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व येत आहे. कारण आपण बघितलं की ओंकारच आपण आहोत, आपलं अस्तित्व. आणि आपण जे हायर सेल्फला कनेक्ट करणं म्हणतो, आपल्या हायर सेल्फशी कनेक्शन आपलं स्ट्रॉंग झालं पाहिजे. तर हे या ओंकारातनच होणार आहे. अनाहत नाद जो जनरेट होतो आणि ध्यानातली उच्च अवस्था प्राप्त करता येते, ते ओंकारातनच होते. आणि आजही आपण बघितलं, ध्यान ते ध्यान जे घेतलं ते आपण सुदर्शन पिरामिडच्या वेबसाईटवर टाकलं, युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे. हृदयावरचं ध्यान, त्यातही ओंकारालाच फोकस ठेवायचा आहे. तर म्हणून हा महिना सगळ्यांनीच जर दिलं जुलै महिन्यात फोकस, तर जी काही एक शिफ्ट हवी आहे आपल्या स्थितीत, आध्यात्मिक स्थितीत, त्या आध्यात्मिक स्थितीमध्ये ही एक शिफ्ट येणार आहे या जुलैच्या ओंकार ध्यानाने. तर पहिलं अपील असं आहे सगळ्यांना, की ज्यांनी केलं नाही त्यांनी करावं. आणि दुसरं म्हणजे आपण तर पहाटेचा कार्यक्रम बंद केलाय, पण 4 तारखेला मीटिंग होणार आहे शुद्धीच्या कार्यक्रमाची. पहाटे 5:30 ते 6 टायमिंग आहे, आणि एक 6 दिवस तो कोर्स होणार आहे 8 तारखेपासून. म्हणजे जुलैचा सेकंड वीक पूर्ण शुद्धी क्रिया असणार आहेत 5:30 ते 6. तर ज्यांना करायची आहे ते करू शकतात, आणि ज्यांना नुसतं वाटतंय काय आहे माहिती नाही, करावं नाही करावं असं द्वंद्व आहे, त्यांच्यासाठी मीटिंग एचआरची. आणि सगळ्यांनाच मीटिंग अटेंड केल्यावर कोर्स करायचा असेल तर मगच पैसे भरायला सांगितले. तर तसं तुम्ही बघू शकता. करायचा विचार असेल तर अटेंड करू शकता. उगाच काय आहे म्हणून बघायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर आजपासून ओंकार ध्यान सुरू होतंय 9:30 ते 10. पण त्याच्यामध्ये तुम्ही जुने लोक खूप महिने करत आहात, तर त्याच्यामध्ये तुम्ही तो फॉर्म भरलेला नाहीये. आणि मी सांगितलं, कुठलाही संकल्प फार महत्वाचा आहे. आणि आपण जे करतो, वेळ घालवतो, पैसे घालवतो, त्याचं अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही जर नोट डाऊन केलेलं नसेल त्यावेळेला सांगून सुद्धा, तर एक व्हॅल्यू तरी, आत्ताच किती श्वसनाला वेळ लागतो, एका सेकंदात, एका मिनिटात आपले किती श्वास घेऊन होतात, आणि एका ओंकाराला किती सेकंद लागतो, हे तरी भरा. आणि आज हे भरलं पाहिजे. जुन्या लोकांनी भरूनच, संकल्प ठेवूनच क्लासला जॉईन झालं पाहिजे. तर ते क्लासमधनं खूप काही शारीरिक पण फायदा मिळणार आहे. तो जो श्वसन आहे, फुफ्फुस आहे, तो शारीरिक फायदा आहे. तर याच्यामध्ये हे पण संकल्प ठेवा. ओ लॉंग, ओ लॉंग, म लॉंग, काय प्रॉब्लेम आहे, स्पाईनचा आहे का, ओ लॉंग, हा संकल्प आज पेरा जॉईन व्हायच्या पूर्वी. आणि ज्या वेळेला फायदे लिहिता, ज्या वेळेला अनुभव करताना, त्या चक्रधनाचं विचारले आपल्या नेहमीच्या स्टाईलने, तर तिथे खोटं काही अजिबात लिहू नका. ही माझी नम्र विनंती आहे, अत्यंत कळकळीची विनंती आहे. खोटं लिहू नका. आपण फायदे लिहितोय त्याला एक वेगळं विशिष्ट कारण आहे. इथे आता काहीच तुम्हाला जास्त फायदे झाले तर संस्था पुढे जाणार आहे असं नाहीये. ते होऊन गेलं. आपल्याला 5 वर्षाचं डोनेशनला जे मुभा लागते इन्कम टॅक्स मध्ये, ते मिळाली आपल्या सगळ्या रेकॉर्डवर. तर तसा काही भाग नाही. खरंच फायदा झाला असेल तर तो लिहायचा आहे. नाही तर नाही लिहायचा. उगाचच दुसऱ्यांचा बघून मनाला, स्वतःच्या किंवा माझ्या किंवा इतरांच्या अशा ह्यानी तुम्ही फायदे लिहू नका. पण जरूर बारीक ऑब्झर्व करून लिहा, आणि त्याचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे. आणि 15 तारखेपासून अमृता मॅडम कार्यक्रम करणार आहेत, तो सगळ्यांनीच करा. उपनिषद जे करत आहेत त्यांनी तो कराच करा. ते एक उपनिषद असल्यासारखंच आहे. डॉक्टर नेरुराचा 5वा इंटरव्ह्यू. तर कारण मलाच सगळेजण म्हणतात ते बघा, ऐका, बघा, ऐका, आणि ते रेझोनेट म्हणजे ते सत्य परिस्थिती आहे असं म्हणायचंय इतर सगळ्यांना. त्यामुळं हे जे खरं ज्ञान आहे त्यातून ते असेल. बघू सुरू केल्यावर, घ्यायला लागल्यावर. मला काही पटलं नाही तर मी तुम्हाला सांगेलच त्या ह्याच्यामध्ये. आणि मॅडम सगळं घेतील व्यवस्थित. पण आपल्याला जर काही पॉइंट हे वाटलं तर त्यावर डिस्कशन करूच.
पण तो हा जो उपनिषद करतायत सगळे लोक, त्यांनी तो करावा असं मला वाटतंय. डॉक्टर निरोधनचं हे आत्मज्ञानच आणि जे काही आता आजूबाजूला घडतंय तेच असणार आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला पुस्तकाचा कार्यक्रम सुरू होतोय 22 पासून. 7 ऑगस्ट पर्यंत आहे तो, आणि त्याच्यात ती पुस्तकं आहेत छान छान. ते तुम्हाला जमणार असेल तर करा. आणि 21 तारखेला शिवसरोदय शास्त्र आहे. आणि 4 तारखेनंतर मी कोणाला शिवसरोदयला घेणार नाही. कारण काय होतं माहिती का, संकल्पाचं सगळं डिस्कस करून झालं आणि तुम्ही जॉईन झालात ना, निम्मे फायदे माझ्या मताप्रमाणे निम्मे फायदे तुम्हाला होणार नाहीत. तर शिवसरोदय शास्त्र रविवार आहे, गुरुपौर्णिमा आहे. आत्ताच विचार करा. आणि मी काय पैसे आता भरायला सांगितलेले नाहीयेत. पण तरी संकल्प पूर्ण करूनच नाव द्या आणि 4 तारखेची मीटिंग अटेंड करा. पण मीटिंग नंतर काही कॅन्सल केलं असं होऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. तुम्ही करा सुरू. हो मॅडम. मॅडम, मंगल मॅडम, मी एक विचारू का? हा, विचारा. ते क्लास तो मला करायचा आहे, पण अधून-मधून नाही जमणार आहे. तर मग तसं चालेल कुठला का? क्लास? आपला ओंकार साधना. हा, ओंकार साधनाला चालणार आहे आणि इव्हन पुस्तकालाही चालणार आहे. आता कुठलाच असा कार्यक्रम नाही की तुम्ही अटेंड करणं कंपल्सरीच आहे. आता उपनिषदाला पण आपण काहीच नाही बघितलेलं. कारण आता काही ठराविक कोर्स आहेत ना, त्याला काळजी घ्यावी लागते. ओंकाराचंही नाहीये. हे बघा, पिरियड मध्ये मला आज एक आलं की आता माझा पिरियड आला आणि चक्रा ग्रुप मधनं मी क्विट होऊ का? हा काय प्रश्न हं, झाला का? आता चक्रदान संपलंय ना. आता हो आपण हो एकत्र येणार आहे का तिथून? आणि मग काय पिरियड नाही, काहीच नाही. ओंकार ध्यानाला तर काहीच नाही. तुम्ही पिरियड मध्ये सुद्धा करू शकता. आणि तुम्ही पैसे भरलेत, कसंही तुम्हाला करायचं तर करा. पण शेवटी 1-2 क्लास झाले तर फॉर्म भरावा एवढं वाटतं. फीडबॅक फॉर्म भरावा. काही हं. सूचना असतील जरूर द्याव्यात. आता तुम्ही सगळ्यांना एक सांगते, कोणीच मला पॉइंट आउट नाही केलं जे सुचेता मॅडमनी पॉइंट आउट केलं. सुचेता मॅडम, तुमचं नाव न वेगळं येते, सू 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 खूप दिवस झाले. हो, ते काहीतरी टायपिंग मध्ये मॅडम असं झालंय. ते मी बघते, नाही, पण करते ते तिथे बरोबर. नावाला क्लिक करा ना, नावाला क्लिक करा ना, आणि तुम्ही हा ते खरं हा, करू करते शकता. मॅडम. हा. हो हो. तर याच्यामध्ये फक्त सुलक्षणा मॅडमनी पॉइंट आउट केलं. ओमकाराचं जे 21 जूनचे कार्यक्रम झाले 3-4, तर त्याचा फीडबॅक एकत्र केला गेला. आणि ही फर्स्ट टाइम होती, त्यामुळे मला क्लिक क्लिक झालं नाही की हा कोणी सगळे कार्यक्रम अटेंड केले नसतील. आणि त्याला ते एक कंपल्सरी कमांड होती, भरल्याशिवाय पुढे जाता येत नव्हतं. हा, बदल्याशिवाय ते सगळ्यांनी जात काहीतरी नव्हतं पुढे काहीतरी मॅडम. भरून टाकलं. आणि म्हणूनच असं फीडबॅक देऊ नका, खोटं देऊ नका. तुम्हाला हा. लक्षात यायला हवं होतं की अरे, मी हा कार्यक्रम अटेंड नाही केला, येस नो कसं म्हणू शकते मी? तर मला हम्म. सुचिता मॅडमनी सांगितलं, मॅडम ते बघा, मी लगेच करेक्ट करून टाकलं. तर हे लक्षात घेतलं पाहिजे फीडबॅक भरताना. आणि उगाचच अतिउत्तम, उगाचच 10 पैकी 10 असं करू नका. खरंच म्हणजे त्याच्यावर काही असं तुमचं मोजमाप होतं असं नाहीये. उलट चांगली सजेशन आली तर आपल्यातच क्वालिटी वाढणार आहे. सूचना आपली आपली प्रोग्रामची क्वालिटी वाढणार आहे. तर जरूर हे द्यायला शिका. कारण काही सूचना आहे का, तर नाही ठीक आहे, चांगलंच आहे सगळं असं म्हणता तुम्ही. तसं करू नका. कारण मग थोडंसं आलं सजेशन. आता सुचिता मॅडमनी सांगितल्यामुळे मला खूप बरं वाटलं, की चला एक तरी कोणीतरी जाणीवपूर्वक भरतंय. तुमच्याही कदाचित लक्षात आलं नसेल किंवा सगळे तुम्ही केले असतील बऱ्यापैकी. असंही असेल, पण ज्यांनी केले नव्हते त्यांनी ते पॉइंट आउट करायला हवं होतं. तर हे पण महत्वाचं. ओंकार साधना तुम्ही करा. उलट मी म्हंटल, संकल्प ठेवून करा. विना संकल्पाचा तुम्ही रोज जरी ओंकार साधना केली तरी फायदा होणार नाही. मग काय झोप छान येते एवढाच फायदा. किती दिवस आपण तेवढ्याच फायद्याला बघणार आहे? आपली आध्यात्मिक उन्नती कधी त्या ओंकार ध्यानात होणार आहे? शारीरिक तर होतीच आहे, ती पण आपण बघत नाहीये. आणि आयुष्य बदलाचं अत्याधुनिक शास्त्र भाग 1 बद्दलही मला सांगायचंय, की ज्या कोणी तिथे रजिस्टर केलं होतं, मध्ये मी फ्री पण दिलेला आहे तो. ते जे कोणी त्यावेळेला केला होता, तुमचं लॉग इन असेल आहेच आहे तिथे. अशा लोकांना सुद्धा मी फ्री देणार आहे जुलै महिन्यात. पण फक्त तुम्ही मला गॅरंटी द्यायची, की तुम्ही 4 ते 5 तास आठवड्याला देणार आहात. कारण तुम्हाला माहिती मला एनर्जीचं हे नको. तिथे मात्र जर तुम्ही केलं नाही पहिल्याच आठवड्यात 4-5 तास मला दिसतं तिथे, तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू नाही करणार. कारण तो पण एक असा कोर्स आहे, की इतकं त्याचं इन्सल्ट करून उपयोग नाहीये, की घेतला हो म्हणतो, करतो आणि ढुंकून बघायचं नाही. देवी ध्यानाला आणि चक्र ध्यानाला मी बघितले काही साधक विकत घेतलाय तो कोर्स.
पण काही एक सेकंद सुद्धा केलेलं नाहीये कोर्स. काय विकत घेतात तेवढे पैसे घालवतात? मला प्रश्न पडतो. त्यांना मी मेसेज पाठवले कितीतरी. पण त्याला उत्तर पण देत नाही. मग परचेसच का करायचा? इथे काही पैशासाठी काय मला काय चांगलं वाटणार आहे का तुम्ही तिथे कोर्स परचेस केला? कित्येक मी तुम्हाला सांगते काही फरक पडत नाही. मी पैसे आता सुद्धा ते 250 ठेवलेत. काही लोकांना, नवीन लोकांना त्यामागे काही वेगळे हेतू आहेत. कारण फुकट असेल तर किंमत नाही राहत. व्यवस्थित केलं नाही जात. म्हणून ते 250 वर आणले. विचार केला दोनदा की यांनाही जी मोफत देऊ का? पण मागचे अनुभव वाईट आहेत. आणि थोडंसं काहीतरी ऊर्जा आली तर काही व्यवस्थित करतील एक आठवडा तरी म्हणून ते ठेवलेले आहेत. तर हे आयुष्य बदलाचं उद्या मी मीटिंग घेणार आहे. ती मात्र चुकवायची नाहीच आहे कोणी. उद्या मीटिंग करा अटेंड आणि आता तुम्ही संकल्प लिहायला लागा. हृदय मेडिटेशन मध्ये काय करणार, चित्रकला काय करणार, व्हिज्युअलायझेशन मध्ये काय करणार. जुलै महिना पूर्ण करणार आहे त्यामुळे ते संकल्प जरूर लिहून ठेवा. आणि त्याच्याही आधी, संकल्पाच्या आधी माग या टेक्निकनी काय फायदे झाले एक शब्दात एका वर्ड मध्ये लिहिता आलं तर फार उत्तम होईल डायरीमध्ये. हृदयनी काय, चित्रनी काय, व्हिज्युअल आपण 7 वर्षाची नदी केली होती त्यातलं बघा नदीमध्ये काय झालंय का, हे जरूर लिहा. वाटलं ग्रुपला टाका आणि मग उद्या मी संकल्प सांगणार आहे तर तुमचंही लिहून ठेवा. आणि मग इथे उद्याची मीटिंग झाल्यानंतर काय तो परत जे लोक उशिरा जॉईन होतील काहीच उपयोग नसतो. म्हणून मी असं ठरवलंय आता जे ऍक्टिव्ह सभासद आहे ना त्यांनाच फायदे द्यायचे. मग कालपासून मेसेज टाकलाय जे 2 दिवसात बघतील ठीक आहे ते ऍक्टिव्ह आहेत. जे उद्या परवा बघतील किंवा जागे होतील नको त्यांना नाही द्यायचं. असं एक थोडं थोडं एक आहे की जेन्युइन लोक आहेत त्यांना भरभरून द्यायचं. आणि जे आळशी लोक आहेत, खरेदी करतात, करत नाहीत, असं नाही मला आवडत. त्यापेक्षा तुम्ही आता सुचिता मॅडम मला नेहमी विचारतात. मागच्या वेळेला त्यांनी विचारलं की मी खूप दिवस नाही मग नंतर जॉईन करू का? हो वा म्हटलं. त्यांनी जॉईन झालं पण त्यांनी केलं नाही. त्यावेळेला त्यांचं क्विट करायचं राहिलं. तर तरी पण त्यांनी मला विचारलं होतं जाणीवपूर्वक की मला जमणार नाही करू का? विचारत चला शंका असेल तर आता या जुलै महिन्याचा कुठलाच कोर्स असा नाहीये की तुम्ही गैरहजर राहिलात तर तुम्हाला म्हणजे करणंच गरजेचं आहे. एक्सेप्ट आयुष्य बदलाच कारण तो फ्री दिलाय. पॉवरफुल कोर्स आहे. आणि आठवडाभर तुम्ही केलं नाही तर त्या कोर्सचा इन्सल्ट आहे, त्या ऊर्जेचा इन्सल्ट आहे. आणि म्हणून मग ते मी तुम्हाला कंटिन्यू नाही करणार बाकी काही नाही. ठीक आहे मग चला मॅडम करा सुरू. मॅडम मला पण बोलायचं आहे तारा. हा बोला ना. मॅडम जुलै महिन्याचा ओंकार मी नाही रजिस्टर नका ना केलं करू त्याचं तुम्ही कारण पैसे भरले नाही ना. नाही कारण की ना ते थोडं अडचण आहे हे नाही प्रोजेक्ट नका साठी ना करू नका जावं करू. जाणार आहे तर ह्या दोघींना रात्री सांभाळावं लागतं समजा 10 पर्यंत नाही करू 10 नका 11. तुम्ही. तारा मॅडम तसं काही नाहीये. तुम्ही केलं नाही तर मला काहीच वाटत नाही. फक्त काय होतं मी एक दोनदा तीनदा काय सांगते की काही वेळेला वाचन होत नाही, काही वेळेला माहिती नसतं म्हणून मी सांगते. सगळ्यांनी सगळेच कोर्स करणं हे खूप अवघड आहे. उलट मला असं वाटतं की तुम्ही खूप सगळेजण एक सिन्सिअर विद्यार्थी आहात. आणि कसं तुम्ही हे जमवता हे सुद्धा मला आश्चर्य वाटतं माहिती का? तर तसं काही नाहीये आणि अवघडच आहे. कारण बघा प्रत्येक कंटिन्युटी राखणे, सतत कोर्स राहणं ही अवघड गोष्ट आहे. तसं काहीच नाही. तुम्ही केलं नाही तर मला काहीच वाटत नाही. आणि मागं केलेले आहेत तुम्ही असं काही नाहीये. हम्म. ठीक आहे आता चला. दोघी माझ्या जवळ आहे, छोटी आहे आणि हो ना. मोठी आहे. त्यांना घेऊन अवघड आहे. करत आहे मी. तुम्हाला म्हंटल होतं फोटो टाका बऱ्याचशाचा तुम्ही नाही टाकला. हो, टाकते टाकते म्हणून राहूनच जाते. ठीक आहे चला मॅडम करा सुरू सिलेक्शन मॅडम. थँक्यू मॅडम, थँक्यू. हो तर मॅडम. करायला पाहिजे का मॅडम, करू का काय? जुलैचा नको नको हे अजिबात ओंकार नको. हा नका करू. तुम्ही आहे म्हणाला ना बघा. की आवश्यक आहे, नाही आवश्यक नाही आहे. आवश्यक आहे म्हणजे कसं तुम्हाला तर नाही हो तुम्ही आहातच की. जे काही आहेत ना मध्ये मध्ये आहेत त्यांना हलवण्यासाठी तो गरजेचा आहे. हो. हे तुम्ही ऊर्जा खूप जास्त या जुलै महिन्यामध्ये आहे म्हणताल ना तुम्ही, ओंकार साधना नाही केली तर. ऊर्जा तशी नाही जास्त ग्रहमान वाईट आहे थोडं. पण तुम्हाला काही नाही आणि सगळ्यांनी असं केलंच पाहिजे असं नाही. हे बघा घरात प्रॉब्लेमच आहेत आणि शक्यच होणार नाही तर बिलकुल करू नका. फक्त गॅप होणार असेल असं तुम्हाला काही वाटत असेल तर करा. पण हे गरजेचं आहे. रेस्ट घेणं ही गरजेचं आहे. आपण एखादा कोर्स न करणं या महिन्यात काही न करणं हेही गरजेचं आहे. म्हणून तर हे सगळे चेंजेस चाललेत ना. चेंज करण्याने ऊर्जा फ्लो होतो बघा. हा फ्लो का दिला की हो. जुलै महिन्यात पहाटे नको.
हा फ्लो याच्यामुळे दिला, ओंकार ध्यान, मग आता त्याच्यानंतर आयुष्य बदलल. तर हे गरजेचं असतं. एनर्जी जो आपण व्हर्टेक्स करतो सकाळी पहिल्या, हो त्याचेच हे टेक्निक्स आहेत. हो हो त्याचेच हे तर तुम्ही काय करू नका. तुम्ही आहात की केवढे मॅडम तर किती हे करतात योग निद्रा माहिती का? 4-4, 5-5 तास योग निद्रा करतायत मॅडम. सगळ्यांनी ऐका. तर तुम्ही काय करू नका मॅडम. नको तुम्ही हे करा. ओके हा चला. चालेल ना. हो हो चालेल चालेल. ओके हो हो थँक्यू मॅम. करा मॅडम सुरू सुलक्षण मॅडम. हो हो मॅडम हे हॉटस्पॉट हे काय म्हणतो आपण त्याला मीच आहे अनम्यूट. काय झालं? हे स्क्रीनवर काय नाही झालं? येते माझं फोटो आहे माझा की तुम्ही स्क्रीनवर. दिसताय की. अच्छा तुम्ही दिसतंय ना. दिसताय. हो दिसतायत ना सगळ्यांना सुलक्षणा मॅडम सेंटर हो स्क्रीनवर. हो दिसतायत. त्या हा बोलायला हा दिसतायत लागल्यात मॅडम की तुम्ही. दिसतायत. हो. दिसताय हो. ठीक आहे ठीक आहे. हम्म. तर खूप छान आपले छान छान कोर्सेस मॅडमने लॉन्च केले आता. आपण करूया ते सगळं. तर ब्रह्मांडीय ऊर्जेला, सुदर्शन पिरामिडला आणि मंगल मॅडमला खूप खूप धन्यवाद. विहंगमच्या या प्लॅटफॉर्मला पण खूप धन्यवाद. आपल्या ग्रुप एनर्जीला धन्यवाद. त्याचबरोबर माझ्या गुरूंना प्रणाम करून आपण या उपनिषदाकडे सुरू करूया उपनिषदाला. तर आता परवापर्यंत आपण बघितलं होतं. परवाच्या दिवशी काल सुट्टी असल्यामुळे की ते दोन्ही पण जे देवता असतात तर त्यांना वापस यावं लागतं. ते ओळखू नाही शकत यक्षाला. तर आपलं जे यक्ष उपाख्यान चालू आहे त्याच्याबद्दल 11वा मंत्र आपण बघितला होता की इंद्र जातात तिकडे. पण तिथे तो जो यक्ष असतो तो अंतर्धान पावतो, त्यांना दिसत नाही. तर इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा अग्नी आणि वायू जातात त्यावेळेस ते काय करतात, ते त्याला ओळखू नाही शकत. ओळखू नाही शकत असल्यामुळे ते काय करतात, वापस चालले जातात. तर इथे महत्वाचं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे गुरूंकडे आपण जे जातो, पण गुरु आपल्या परीक्षा बघत असतात सुरुवातीला. मग ते म्हणतात की हे काम करा, ते करा, असं करा, तसं करा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते सांगत असतात. पण काय होतं की जो शिष्य तिथे टिकेल त्याच्यासाठीच ते पुढचं ब्रह्मज्ञान असतं. पण आपल्यामध्ये त्यासाठी पेशन्स हवे असतात. म्हणून हे थोडंसं सांगितलं आहे की याच्या मागची कॉन्सेप्ट काय सांगितली त्यांनी की ते दोघांना नाही जमलं तर ते चालले गेले दोघही जण. पण इंद्राचं काय झालं की इंद्र जेव्हा आला तिथे त्यावेळेस त्यांना यक्ष चालले गेले तिथून. ते परीक्षा बघण्यासाठीच असतं. आणि मग यक्ष चालले गेल्यावर इंद्राने काही असा विचार नाही केला की बा आता यक्षच नाही तर मग मी कोणाला जाणण्यासाठी इथे उभं राहू किंवा थांबू. पण इंद्र तिथेच थांबतो. तर याचं एक म्हणजे मुद्दाम हे सांगण्यासारखं आहे की जी परीक्षा काही बघतात आहे गुरु म्हणा किंवा काही जे पण कोणी आपली परीक्षा बघत आहे त्या परीक्षेला आपण पूर्ण पात्र आहोत की नाही आणि आपण किती टिकतो त्याच्यासाठी. तर इंद्र तिथेच थांबला, तो वापस नाही चालला गेला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तिथे थांबण्याचं मागचं कारण वेगळं होतं की त्याला ते ज्ञान जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये ते पेशन्स असल्यामुळे तो थांबला तिथे. आणि मग तिथे काय होतं, आपण कालच्या मध्ये बघितलं की इंद्रला इंद्रला ब्रह्माने म्हणजे संवाद पण नाही केला, काहीच नाही, आणि एकदम अंतर्धान होऊन गेले. त्यामुळे त्याला प्रश्न पडतो, पण तरी तो त्याच जागेवर थांबतो जिथे ते अंतर्धान पावलेले असतात तिथे आणि प्रतीक्षा करत राहतो. तर हे असं पेशन्स आपल्यामध्ये पाहिजे. आणि प्रतीक्षा म्हणजे किती वेळ लागू शकतो बा काय त्या वेळेच्या हिशोबाने, आताच्या नाही. तर म्हणून ते थांबल्यामुळे काय होतं की त्यांना ते ब्रह्मज्ञान होतं नंतर. आणि ह्या दोघांचं जे तिघांचं सिलेक्शन केलंय ते ब्रह्मज्ञान होण्यासाठीच केलेलं आहे, अग्नीचं आणि वायूचं. कारण हे वायू आणि अग्नी प्रचंड शक्तिमान आहे सगळ्या देवतांमध्ये, म्हणून त्यांचं केलं. आणि इंद्राला ते ज्ञान होतं की आपल्याला जर हे ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर त्यासाठी काय काय करावं लागतं हे सगळं माहीत असल्यामुळे ते तो पेशंटली तिथे थांबला. तर तिथे त्या जागेवर जिथे अंतर्धान पावले तिथेच ते थांबले आणि विचार करत राहिले की आता आपल्याला हे कसं समजेल की हा यक्ष कोण होता, कसं काय ज्ञान होईल, काय होईल, हे सगळं असा विचार करत ते तिथेच थांबले. तर त्याच्यानंतर
जे पुढचा विषय आहे, जो 12वा मंत्र आहे, तो दिला आहे उमा का प्रादुर्भाव. म्हणजे उमा म्हणजे सगळ्यांना आपल्याला नॉर्मली माहिती असतं की उमा म्हणजे पार्वती. ऍक्च्युअल मध्ये आपण तिला पार्वती म्हणतो, जी आपल्याला हे पण माहिती की शंकराची पत्नी म्हणून, पण ती साक्षात ब्रह्मविद्या आहे. आता ब्रह्मविद्या म्हणजे काय? आपण ज्या ब्रह्माला जाणत असतो, त्याला जाणण्यासाठी जी पण आपण ज्ञान ग्रहण करत असतो, ज्या प्रकारचं, त्याला ब्रह्मविद्या असं म्हणतात. तर इथे उमाचा प्रादुर्भाव, प्रादुर्भाव म्हणजे ती प्रगट होते त्या जागेवरती, यक्षाच्या जागेवरती उमा प्रगट होत असते. तर इथे 12वा जो श्लोक आपला कालचा राहिला होता मंत्र, स तस्मिन्नेव आकाशे श्रियमा जगाम बहुशोभमाना मुमहेमवती ताहोवाच किमेतद्यक्षमिति. तर ते असं म्हणतात, इस वह इंद्र उसी आकाश में, म्हणजे त्याच जागेवर जिथे यक्ष होता त्याच जागेवरती, जिसमें की यक्ष अंतर्धान हुआ था, म्हणजे जिथे अंतर्धान पावलं तर यक्ष, तिथेच त्या आकाशामध्ये इंद्र जिथे उभे होते तिथेच एक अत्यंत शोभामयी स्त्री के पास आया. तर तिथे ती एक सुंदर, अतिशय सुंदर, शोभामयी म्हणजे जिची आभा अतिशय सुंदर आहे अशी ती स्त्री, तिच्या जवळ मग इंद्र आला, कारण ती तिथे होती. और उस सुवर्णाभूषण भूषिता अथवा हिमालय की पुत्री असे विशेषण दिले तिला. सुवर्णाभूषण भूषिता म्हणजे सुवर्णांचे अलंकार घालून ती होती, किंवा मग तिला आपण हिमालयाची पुत्री पण म्हणतो. उमा पार्वती रूपिणी ब्रह्मविद्या, म्हणजे पार्वतीच्या रूपात ती आहे, पण ती खरी कोण आहे? ती ब्रह्मविद्या आहे. ब्रह्मविद्या से बोला यह यक्ष कोण है, म्हणजे ते इंद्र मग त्या तिला विचारतात उमाला की हा यक्ष कोण होते बा. तर यांनी सांगितलेलं आहे की जी पार्वती रूपिणी ब्रह्मविद्या, त्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे, शास्त्र के द्वारा ही ब्रह्म को जाना जा सकता है. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ह्या शास्त्रांचं ज्ञान असायला हवं. म्हणजे जे आपण आता उपनिषद हे सगळं आपण वाचन करतो आहे, किंवा जे जे मार्ग आपल्याला त्या ब्रह्मविद्येकडे घेऊन जात आहे, तर त्याच्यासाठी अं, ज्या ज्ञानाची आपल्याला गरज असते, तर तीच ही ब्रह्मविद्या, जी विद्यादायिनी आहे, जी आपलं अज्ञान हटवणारी आहे, म्हणून तिला ब्रह्मविद्या असे म्हटलं आहे. तर हे सगळं जे आहे शोभामयी सुवर्णाभूषित, हे सगळं फॅसिनेटिंग आहे. म्हणजे तिला तिच्याबद्दल सांगितलेलं आहे, तिचं वर्णन केलेलं आहे एक प्रकारे. तर त्यांचं म्हणणं आहे की शास्त्र योनित्वाद म्हणजे काय, की जिथून शास्त्राची उत्पत्ती होते अशा प्रकारे. तर तिला पार्वती रूपिणी ब्रह्मविद्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे शास्त्रांचा जन्म, ज्ञान जिथे प्रगट होतं त्याचा अर्थ असं त्यांनी म्हटलेला आहे की शास्त्र योनित्वाद. तर मग यांनी आता पुढे सांगितलेलं आहे की वह यक्ष जिस आकाश में, आकाश के जिस भाग में, म्हणजे ज्या ठिकाणी यक्ष होता, अपना दर्शन देकर तिरोहित हुआ था. तिरोहित म्हणजे अंतर्धान पावले होते. और उसके तिरोहित होने के समय इंद्र जिस आकाश में था, म्हणजे ज्या ठिकाणी आकाशात इंद्र थांबले होते, वह इंद्र यह सोचता हुआ कि यह यक्ष कौन है, म्हणजे विचार करायला सुरुवात केली होती इंद्राने की कोण आहे बा हा यक्ष. उसी आकाश में खडा था, म्हणजे तिथेच थांबलेले होते. अग्नि आदि के समान पीछे नहीं लौटा. हे त्यांनी त्यांनी पहा कसं सांगितलंय. म्हणजे कसं होतं की आपण ह्या मार्गावर येतो, म्हणजे आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठीच आहे, या मार्गावरती आपण येत असतो, आणि आल्यानंतर काय होतं, आपला प्रॉब्लेम काय होतो की आपल्याला जर नाही समजलं, किंवा मग आपल्याला परत परत तेच तेच करायचा कंटाळा येतो. आणि याच्यामध्ये रिपिटेशन खूप असतं शास्त्रांच्या अभ्यासामध्ये, किंवा हे जे ज्ञान आपल्याला मिळवायचं असतं हे सतत आपल्या माइंडमध्ये फिक्स झालं पाहिजे की आपलं जे ध्येय ते काय आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, एखादा जो म्हणजे भक्त असतो, किंवा जो हे करणारा असतो, ज्ञान ग्रहण करणारा शिष्य म्हणा, किंवा आपल्यासारखे मुमुक्षु असतात, तर त्यांना कंटाळा येतो आणि ते पिछे हटून जातात किंवा मागे चालले जातात, की सोडून देतात, म्हणजे तो मार्ग सोडून देतात ते लोक. तर नाही जमलं की म्हणजे प्रयत्न करायचा, मग प्रयत्न पुढे ते प्रयास नाही करत, असं त्यांचं म्हणणं आहे. अग्नि की आदि के समान पीछे नहीं लोटा, म्हणजे तिथेच थांबले, आणि त्यांनी म्हणजे मुमुक्षु खरे असल्यामुळे ते तिथे थांबल्यामुळे त्यांच्याबद्दल सांगितलंय. उस इंद्र की
यक्ष में भक्ती जानकर, म्हणजे इंद्राला ऍक्च्युली ओरिजिनली तो मुमुक्षच असतो इंद्र, आणि त्याचं खरोखर प्रेम असतं त्या आपल्या आत्मतत्वावरती, पण माहिती नसतं ना कसं असतं, काय कसं जायचं, काय करायचं, कसं भेटेल. त्यामुळे भक्ती आतमधून असते, प्रेम असतं, म्हणजे भक्ती म्हणजे प्रेम एक प्रकारचं. उस इंद्र की यक्ष में भक्ती जानकर, म्हणजे हे जाणवलं त्यांना की त्याची भक्ती आहे आणि त्याला जाणण्याचे प्रयत्न करतोय तो, की हे यक्ष कोण आहे किंवा हे ब्रह्मविद्या काय आहे किंवा ब्रह्म काय आहे. तर हे बघून श्री वेशधारिणी उमा रूपा विद्यादेवी प्रगट होईल. म्हणजे तिनेच, म्हणजे काय असतं, ते जे ब्रह्म असतं ना ते साक्षी भावामध्ये असतं, पण ते यक्षाच्या रूपात जेव्हा पण त्यांना काही करायचं असतं तर ते कशाच्या द्वारे करतात, मायेचा आसरा घेऊन करतात, किंवा हे जी विद्या असते किंवा स्त्री रूपाच्या द्वारे. आता आपल्यामध्ये प्रत्येक वेळा आपल्याला माहित झालेलं आहे की आपल्यामध्ये दोन असतं, स्त्री तत्व आणि पुरुष तत्व. तर हे खरं म्हणजे ते त्याच्याबद्दल सांगून राहिलं आहे की ते साक्षी तत्व जे असतं त्याला काहीही क्रिएशन करायचं म्हटलं की सहारा घ्यावा लागतो, कारण ते स्वतः साक्षी रूप असतं, ते हालचाल करत नाही, काही नाही, स्थिर असतं. त्यामुळे अशा कोणाचा तरी सहारा घेऊन त्यांना त्या गोष्टी सगळ्या क्रिएट करायच्या असतात आणि ते सगळ्यांना ज्ञान देण्यासाठी, समजण्यासाठी वगैरे करतात. तर स्त्री वेशधारिणी उमा रूपा, उमेच्या रूपामध्ये स्त्री वेशाचं धारण करून विद्या देवी प्रगट होईल. विद्या म्हणजे जी आपल्याला ज्ञान देत असते ती विद्या देवी प्रगट होईल. वह इंद्र उस अत्यंत शोभामयी हैमवती, हैमवती म्हणजे हिमालयाची पुत्री, शोभामयी म्हणजे अतिशय सुंदर सुशोभित अशी, म्हणजे एक प्रकारे तिचं ते वर्णन केलंय. उमा के पास आए गए गया इंद्र, समस्त शोभायमानों में विद्या ही सबसे अधिक शोभामयी है. आता पहा ह्या शब्दाचा, ह्या ज्या वाक्याचा अर्थ आहे तो दोन प्रकारचा आहे. तर कसं आहे की एक स्त्री रूप जेव्हा आपण बघतो मूर्त रूपामध्ये, तर ते काय आहे, समस्त शोभायमानों में विद्या ही सबसे अधिक आहे, म्हणजे सगळ्या ज्या सुंदर गोष्टी आहेत, ज्या सुंदर स्त्रिया आहेत दिसणाऱ्या, त्यांच्या सगळ्यांमध्ये ती अतिशय सुंदर. हे नॉर्मल स्टेटमेंट झालं, म्हणजे नॉर्मल लोकांना समजण्यासाठी आपण असं म्हणू शकतो. पण विद्या ही सबसे अधिक शोभामयी है. विद्या म्हणजे जे ज्ञान आपल्याला मिळणार असतं, ब्रह्मविद्येचं ज्ञान, ते ज्ञानच सगळ्यात श्रेष्ठ आहे असं त्यांना सांगायचं इथे अर्थ. आता नॉर्मल आपण हे वाक्य वाचलं तर आपण असंच म्हणू शकतो की ती अतिशय सुंदर स्त्री होती. आता ती देवीच होती, एक प्रकारे आपण हे पण लॉजिक लावतो का मग ती तर देवीच होती, मग ती सुंदर असणारच आहे, किंवा आभूषणांनी विभूषित असल्यामुळे पण ती सुंदर दिसते वगैरे. पण तसं नाहीये, त्याचे दोन अर्थ इथे सांगितले त्यांनी की विद्या सबसे अधिक शोभामयी है, आकर्षित करणे वाली. विद्या ही प्रत्येकाला आकर्षित करत असते. म्हणजे विद्या म्हणजे आपण लौकिक शिक्षण घेत असतो, म्हणजे जे काही शिक्षणासाठी मुलं घेत असतात, आपण जे घेतलेलं आहे, किंवा पुढच्या दृष्टीने पैसा कमवण्यासाठी, ते शिक्षण नाही. जे आपल्या आत्मतत्वाचं ज्ञान आपल्याला ग्रहण करायचंय त्याला असं ते म्हणतात की सबसे आकर्षित करणे वाली विद्या. म्हणजे या सगळ्या ज्ञानाच्या पलीकडे ती जी विद्या आहे तर ती अतिशय शोभामयी आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर फॅसिनेटिंग आपण म्हणतो की आपण एक विचार करत राहतो की किती सुंदर आहे, काय आहे वगैरे, अशा प्रकारचं ते डिझाईन केलेलं, त्याला ते म्हणतात असं. इसलिए आता इथे दोन अर्थ आपण ते बघितले. इसलिए उसके लिए बहुशोभमाना, बहुशोभमाना यह विशेषण उचित है. तर या दुसऱ्या अर्थाने त्यांनी म्हटलंय की बहुशोभमाना हे विशेषण तिला जे दिलेलं आहे ते खूप चांगलं आहे. सुपर चार्मिंग म्हणजे अतिशय सौंदर्य. तर हे सौंदर्य म्हणजे जे मूर्त रूपामध्ये दिसून राहिलं आहे, मूर्तीमध्ये, किंवा ती जी प्रत्यक्ष प्रकट झाली आहे, ते सौंदर्य नाही घ्यायचं इथे. तर ते कोणतं घ्यायचं आहे आपल्याला, ते जे ब्रह्मज्ञान जिच्याद्वारे प्रगट होणार आहे, की जी सांगणार आहे, ते ज्ञान अतिशय बहुशोभमाना असं त्यांनी तिथे विशेषण तिला लावलेलं आहे. हेमावती अर्थात हेम याने सुवर्ण, हेम म्हणजे सुवर्ण, आणि हिमालयाची पुत्री म्हणून पण तिला आपण हेमवती असं म्हणतो. तर सुवर्ण हेम म्हणजे सुवर्ण निर्मित आभूषणो वाली के समान अत्यंत शोभामय, म्हणजे सगळे आता बरेचसे आपण बघितलेले, सगळ्यांनीच बघितलेले आहे की जे पण ज्या देवी आहेत त्या सगळ्या देवींचे जेव्हा आपण सगळे फोटो बघतो, पिक्चर बघतो, त्याच्यामध्ये किंवा मूर्ती असतात त्याच्यामध्ये आपण बघतो की संपूर्ण जे सोनं आहे ते घातलेलं असतं, त्यांनी सगळे आभूषण घालून त्या तयार असतात. मुकुट असतो कानातले, गळ्यातले, तीन तीन चार चार त्यांचे गळ्यातले असतात, कमरपट्टा, बांगड्या वगैरे वगैरे, अतिशय. तर त्याला त्यांनी सांगितलं आहे की
सुवर्णाने आभूषण तयार केलेले हे आभूषण, त्याच्यामुळे ती अजून सुंदर दिसते असं त्यांचं म्हणणं. अथवा हिम वानकी कन्या म्हणजे उमा पार्वती म्हणजे हिमालयाची पुत्री, हे पण एक त्याचा अर्थ आहे. ही हेमवती है, वह सर्वदा उस सर्वज्ञ ईश्वर के साथ वर्तमान रहती है. कुठे असते ती? सतत त्या ईश्वर, ईश्वर म्हणजे आपण जे स्वतःला वेगळं समजतो आहे त्या ईश्वराच्या साथच सोबतच ती सतत असते. अतः उसे जानने में समर्थ समर्थ होगी, तर त्याला जाणू शकते बा. हे इथे त्यांनी एक पॉइंट आउट केलेलं आहे की ती सतत त्याच्यासोबत राहत असल्यामुळे ती त्या ब्रह्मतत्वाला जाणत असते. यह सोचकर इंद्र उसके पास गया और उसे पूछा. ही जी उमावती आहे ती सतत त्याच्या सोबत असण्या, सर्वज्ञ जो ईश्वर आहे ज्याला आपण म्हणतो, जे ब्रह्मतत्व आत्मतत्व आहे त्याच्या सोबत ती असते. तर हेच मी आता पण मगाशी तुम्हाला सांगितलं की आपल्यामध्येच ते तत्व असतं, आपणच आत्मतत्व आहोत, सगळं आपणच आहोत. तर ते स्त्री तत्व आणि पुरुष तत्व आपल्यामुळे असल्यामुळे आपण हे पण एक विचार करू शकतो की ती सतत त्याच्या सोबत असते. यह सोचकर इंद्र उसके पास गया और उससे पूछा, बतलाइए इस प्रकार दर्शन देकर छिप जाने वाला यह यक्ष कौन है. मग तो त्या उमेलाच विचारतो की असं दर्शन दिलं त्यांनी यक्ष म्हणून आणि मग ते का बरं चालले गेले असं त्याला म्हणायचं. हा. तर आता इथे आपला अं, सांगितल्याप्रमाणे तृतीय खंड हा संपला. हा प्रश्न विचारल्यानंतर हा खंड आपला संपला आहे, तृतीय खंड समाप्त झालाय आपला. आता सुरू होत आहे चतुर्थ खंड. तर चतुर्थ खंडामध्ये सुरुवातीचा जो विषय आहे तो ब्रह्मविद्या, उमा का उपदेश म्हणजे ब्रह्मविद्येचा उपदेश. तर ती कोणाला उपदेश करते? तर इंद्राला उपदेश करते. जेव्हा की इंद्र विचारतात की दर्शन देकर छिप जाने वाला यह यक्ष कोण है, तर त्याच्यानंतर ती सांगते की सा ब्रह्मेति होवाच ब्रह्मणो वा एतद्विजये मह्यध्वमिति ततो हैव विदाचकार ब्रह्मेति. तर हे जे ब्रह्मतत्व कोण आहे तर ते ती सांगते आणि ती उपदेश करते ब्रह्माला. उस विद्या देवी ने स्पष्टतया कहा यह ब्रह्म है. तिने स्पष्ट सांगून टाकलं की हेच ते ब्रह्म आहे ज्याचा शोध प्रत्येक मुमुक्षूला असतो आणि त्याला शोधण्यासाठी तुम्ही लोक सुद्धा इथे आले आहात. अशा प्रकारे तुम ब्रह्म के ही विजय में इस प्रकार महिमान्वित हुए हो, म्हणजे या ब्रह्माच्या प्रकाशामुळेच तुम्हाला ही जी महिमा प्राप्त झाली आहे, देवासुर संग्रामामध्ये तुम्हाला जो विजय मिळाला आहे तो या ब्रह्मतत्वाच्या प्रकाशामुळेच मिळाला आहे. पण ते सांगते, कहते हैं तभी से इंद्र यह जाना कि यह ब्रह्म है. तेव्हापासून मग इंद्राला ही जाणीव झाली आणि समजलं की हेच ते ब्रह्म आहे बा, असं त्याला समजलं. म्हणून पहिला जो ब्रह्मज्ञानी जो म्हटला जातो असं म्हणतात देवतांमध्ये, तो इंद्र आहे. उस यह ब्रह्म है ऐसा कहा, उसने यह ब्रह्म है ऐसा कहा, तिने सांगितलं. निस्संदेह ब्रह्म ईश्वर के विजय में ही तुम महिमा को प्राप्त हुए हो. तर ते पण सांगते की त्या निस्संदेह त्याच्याचमुळे तुम्हाला ते यश प्राप्त झालेलं आहे, विजय प्राप्त झाली आहे. असुरों को ईश्वर ने ही जीता था. असुरांना जे म्हणजे जिंकलं ते ईश्वराने जिंकलं. तुम तो उसमें निमित्त मात्र थे, म्हणजे तुम्ही फक्त निमित्त मात्र होतात. खरं म्हणजे त्याच्या मागचा जो विजयी भाव जो आहे किंवा जो विजय आहे तो कोणाचा आहे? तर त्या ब्रह्माचाच विजय असं ते म्हणतात. सो इथे आपण हे पण बघतो की गीतेमध्ये अर्जुनाला जेव्हा सांगतात श्रीकृष्ण की तुला फक्त लढायचं आहे, हे सगळे मेलेलेच आहे, हे सगळं झालेलंच आहे, फक्त तुला तुझं कर्तव्य पालन करायचंय असं म्हणतात. तर याच्या मागे तेच तत्व आहे. ते पण तेच सांगतात की त्या म्हणजे अर्जुन जरी लढला, अर्जुनाने जरी सगळं केलं आणि विजय मिळाला, पण त्याच्या मागचं जे तत्व होतं ते श्रीकृष्ण होतं. हे आपल्याला माहिती, प्रत्येक क्षणाला श्रीकृष्ण त्याच्यासोबत होता. तसं इथे ते सांगताय की आपण म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे घेऊ शकतो की अशाच प्रकारचं हे आहे की तो जो देवासुर संग्राम झाला त्याच्यामध्ये जे त्यांना विजय मिळाला देवतांना, तर ते फक्त निमित्त मात्र होते. ते फक्त लढले. अर्जुन फक्त शारीरिक दृष्ट्या लढला, पण संपूर्ण जो प्रकाश होता तो श्रीकृष्णाचा म्हणजे ब्रह्माचाच प्रकाश त्याच्या मागे होता. तसंच इथे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निमित्त मात्र होते.
अतः उसके ही विजय में तुम्हें यह महिमा मिली है. त्याच्याच विजयामुळे हे तुम्हाला विजय प्राप्त झालाय. मूल में एतत यह क्रिया विशेषण के लिए है. यह हमारी ही विजय विजय है. एतत म्हणजे आमची असं त्यांचं म्हणणं आहे. यह हमारी ही विजय है. यह हमारी ही महिमा है. यह तो तुम्हारा मिथ्या अभिमान ही है. एतत म्हणजे हा शब्द त्यांनी वापरला ना तिथे की आम्ही आमचाच विजय आहे, आमचीच महिमा आहे, असं जे त्यांनी म्हटलं त्याला उत्तर ती देते की हे जे तुम्ही म्हणताय हमारी महिमा आहे, हमारी महिमा आहे, यह तो तुम्हारा मिथ्या अभिमान है. तर ते म्हणतात की तुम्ही अहंकारामध्ये चूर झाले बा, की तुम्ही हे जे म्हणजे विजय प्राप्त केला त्याच्यामुळे तुम्हाला अहंकार आलाय बा, आणि म्हणून तुम्ही असं समजताय की तुम्हीच ते विजय प्राप्त केली आहे. तर त्याच्या मागचं जो तत्व आहे ते काय आहे ते ती सांगते. आणि हा जो अभिमान आहे, अहंकार आहे, तो सोडून द्या, हा मिथ्या आहे. तब उमा देवी के उस वाक्य से ही इंद्र ने जाना की यह ब्रह्म है. तिच्या त्या वाक्याने त्यावेळेस त्या इंद्राला समजलं की हेच ते ब्रह्मतत्व आहे बॉस. ततः पद के साथ ह और एव ये अव्यय निश्चय कराने के लिए ही प्रयुक्त हुए हैं. हे थोडं ग्रामॅटिकल आहे, हे काही आपल्याला इतकं वाचायची गरज नाही. अर्थात उमा देवी के वाक्य से ही इंद्र ने ब्रह्म को जाना, स्वतंत्रता से नहीं. म्हणजे त्यांना स्वतंत्रता स्वतःला कळलं का नाही कळलं, पण जेव्हा त्या उमा देवीने त्याला ज्ञान दिलं, ज्ञानाचीच देवता होती ती, विद्या द्यायलाच आली होती आणि ती त्याच्यासाठी आली होती. तर हे जे ब्रह्मतत्व आहे हे स्त्री रूपात प्रगट होऊन ज्ञान विद्येच्या द्वारे ते त्यांना ज्ञान त्यांनी दिलं. पण ते स्वतःच तुमचं ज्ञान नाही आहे, याच्याद्वारेच तुम्हाला मिळालंय असं पण ती पटवून देते त्यांना. तर मग त्यांचं म्हणणं है क्योंकि अग्नि, वायु और इंद्र ये देवता ही ब्रह्म के साथ संवाद और दर्शन आदि के करने के कारण उसकी समीपता प्राप्त हुए थे. तर मग इथे ते सांगतात महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं आहे की ब्रह्मज्ञान ज्याला कोणाला झालं त्याच्यापैकी हे 3 जण महत्वाचे आहे की जे त्याच्या समीप होते, जे समीपतेला प्राप्त झालेले होते. सुरुवातीला वायू आणि अग्नी आलेच होते, त्यांच्या जवळ अगदी जवळपर्यंत गेले होते, पण त्यांना ते समजले म्हणून ते वापस गेले. पण इंद्राला मात्र पहिल्यांदा ते ज्ञान झालं असं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरा जो मंत्र आहे त्याच्यात ते म्हणतात तस्माद्वा एते देवा अतितरामिवान्यात देवा अन्याद अग्निर्वायू इंद्रस्ते हेन निर्दिष्टम पस्पृशुस्ते हेन प्रथमो विदाश्चकार ब्रह्मेति. क्योंकि अग्नि, वायु और इंद्र इन देवताओं ने ही इस समीपस्थ ब्रह्म का स्पर्श किया था. स्पर्श किया था म्हणजे डायरेक्टली हात नाही लावला, पण त्याच्या समीप ते आले होते असं त्यांचं म्हणणं आहे. और उन्होंने ही उसे पहले पहल यह ब्रह्म है ऐसा जाना. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला हे कोणाला हे ज्ञान झालं, त्यांचं म्हणणं आहे अग्नि, वायू आणि इंद्र या देवतांना झालंय, आणि त्यांनी त्याची अनुभूती घेतली आणि जाणवलं त्यांना की हेच ते ब्रह्मतत्व आहे ऐसा जाना था. अतः वे अन्य देवताओं से बढ़कर हुए. म्हणून त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं असं इथे त्यांचं म्हणणं आहे. तर मग कसं श्रेष्ठत्व प्राप्त झालं, कारण ते त्यांनी प्रयत्न केला, दोघांनी सुरुवातीला जाऊन जाणण्याचा प्रयत्न केला की यक्ष कोण आहे, पण जरी त्यांच्या लक्षात नाही आलं तरी ते निदान कमीत कमी त्याच्या जवळ तर जाऊ शकले की नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इंद्राला तर ते ज्ञान झालंच उमेच्या द्वारे की हे तेच ब्रह्मतत्व आहे बा. इसलिए निश्चय ही ये देवगण अपने शक्ति एवं गुण आदि महान सौभाग्य के कारण अन्य देवताओं से बढ़कर हुए. याच्यामुळे त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं की बाकी देवतांच्या मध्ये हे 3 जण श्रेष्ठ आहे. इव शब्द निरर्थक अथवा निश्चयार्थक है, क्योंकि अग्नि, वायु, इंद्र इन देवताओं ने इस ब्रह्म का पूर्वोक्त संवाद आदि प्रकारों से निर्दिष्ट अर्थात अत्यंत निकटवर्ती एवं प्रियतम भाव से स्पर्श किया था. म्हणजे ते त्याच्या जवळ पोचले होते असं त्यांना म्हणायचं आहे. और उन्होंने ही इस ब्रह्म को प्रथम अर्थात प्रधान रूप से यह ब्रह्म है ऐसे जाना. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनाच ते जाणवलं, त्यांना ते समजलं, त्यांना ते ज्ञान मिळालं असं ते वारंवार सांगत असतात. क्योंकि अग्नि और वायु ने भी इंद्र के वाक्य से ही उसे जाना था. म्हणजे ते स्वतः तेव्हा चालले गेले, पण जेव्हा इंद्राला ते कळलं, तेव्हा जेव्हा इंद्राने सांगितलं की हे ब्रह्म होतं, तर ते त्याच्या तोंडूनच त्या अग्नि आणि वायूला पण समजलं. कारण की उमा के वाक्य से तो इंद्र ने ही पहले सुना था
की यह ब्रह्म आहे. सुरुवातीला मग कोणी सुनलं, ऐकलं की इंद्राने ऐकलं, आणि मग ते जाऊन जेव्हा सांगतात त्या दोघांना, तेव्हा त्यांना पण समजतं की अरे आपण किती त्याच्या जवळ गेलो होतो बुवा असं. तस तिसरा आहे हा मंत्र, तस्माद वा इंद्रो तितरामिवान अन्य देवांस हेन नेदिष्टम पस्पर्शम सहेन प्रथमो विदाश्चकार ब्रह्मेति. इसलिए इंद्र अन्य सब देवताओं से बढ़कर हुआ, श्रेष्ठत्व त्यांचं सांगितलं आहे, क्योंकि उसने ही इस समीपस्थ ब्रह्म का स्पर्श किया था. उसने ही पहले पहल यह ब्रह्म है इस प्रकार इसे जाना था. म्हणजे देवता ज्या आपण म्हणतो की जे सगळे अशा साधना करून जे देवत्व त्यांना प्राप्त झालं, जितके ज्या देवता आहे, आता ह्या दोन देवता यांनी सांगितलंय वायू आणि अग्नी, तर पंचमहाभूतांनाही सगळेजण देवता मानतात. हे जे अग्निदेवता, तर ही तर त्या मला वाटतं पारशी लोकांची देवता मुख्य आहे असं ते मानतात. ते पारशी लोक अग्निदेवतेला मानतात. अशा प्रत्येक म्हणजे काही काही विशिष्ट जमातीमध्ये किंवा काही काही लोकांमध्ये ह्या ज्या पंचमहाभूत आहेत त्यांना देवता मानलेला आहे आणि इंद्राला मानलेलं आहे. तर हे जे देवतांमध्ये सर्वश्रेष्ठ तत्व ज्यांना प्राप्त झालं, कारण की ते ब्रह्मतत्वाच्या अतिशय क्लोज गेल्यामुळे दोघ जण तर अतिशय जवळ जाऊन आले आणि ब्रह्माने तर ते जाणलंच आहे, हे सॉरी इंद्राने ते जाणलं आहे. त्यामुळे या तिघांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं असं ते म्हणतात सगळ्या देवतांमध्ये. अतः इंद्र इन अन्य देवताओं की अपेक्षा भी बढ़कर हुआ, क्योंकि उसी ने इसका सबसे समीप से स्पर्श किया था. सगळ्यात जास्ती इंद्राला स्पर्श झाला असं त्यांचं म्हणणं. उसी ने इसे सबसे पहले जाना था कि यह ब्रह्म है. इस प्रकार का यह वाक्यार्थ पहले ही कहा जा चुका है. हे पहिले आपण सांगितलंच. तर आता जे जे काय चौथा जो मंत्र आहे त्याच्याचा जो विषय आहे तो सांगितला त्यांनी, ब्रह्म विषयक आधिदैव आदेश. ब्रह्माच्या विषय जो अधिदैविक आदेश आहे ते सांगतात आहे. तस्यैष तस्यैष आदेशो एतद् विद्युतो विद्युतदा इतिन्यामि मिषदा इत्यादि दैवतम. उस ब्रह्म का यह उपासना संबंधी आदेश है. तर त्या ब्रह्म तत्वाचा काय आदेश आहे बा या उपासने संबंधी, तर ते सांगतात आहे, जो बिजली के चमकने के समान तथा पलक मारने के समान प्रादुर्भूत हुआ, वह उस ब्रह्म का आदि दैवत रूप है. तर पहा इथे त्यांनी सांगितलं की उस ब्रह्म का उपासना संबंधी, उपासना म्हणजे त्याची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर त्याबद्दल ते सांगता आहे आदेश है. जो बिजली के चमकने के समान म्हणजे किती क्षणामध्ये तो अंतर्धान झाला आणि प्रकट झाला ते सांगतात आहे. तथा पलक मारणे के समान म्हणजे पलक झपकणे, आपल्या डोळ्याची जी पापणी लावते तेवढ्या क्षणामध्ये तो प्रकट पण झाला आणि प्रादुर्भूत हुआ माने अंतर्धान पण पावलं. वह उस ब्रह्म का आदि दैवत रूप आहे. हे कोणतं रूप आहे त्याचा? आदि दैवत, अशा प्रकारे ते सांगतात. उस प्रस्तावित ब्रह्म के विषय में यह आदेश यानी उपमोपदेश है. उपमोपदेश म्हणजे उमेच्या द्वारे मिळालेला जो आदेश आहे ते. जिस उमा से उस निरुपम ब्रह्म का उपदेश किया जाता है, त्या उमेच्या द्वारेच हे जो उपदेश आहे ब्रह्माचा, त्यामुळे त्याला उपमोपदेश शब्द इथे वापरलाय. ब्रह्म का उपदेश किया जाता है वह आदेश है. आदेश म्हणजे ऑर्डर आपण म्हणतो की अशाच प्रकारे हे आहे बॉ, असं जे आपण डायरेक्ट आदेश म्हणतो त्याला असं कहा जाता है. वह आदेश क्या है? यह जो लोक में प्रसिद्ध बिजली का चमकना है. सगळ्यांना माहिती की बिजली कशी चमकते, एका क्षणात ती अशी चमकते, अशा प्रकारे ते म्हणतात. यहाँ विद्युत शब्द का प्रकाश किया है, म्हणजे विद्युत जशी चमकते एकदम क्षणात अशी चमकते आणि बंद होते, चमकते बंद होते, अशा प्रकारे त्यांनी तिचा जो प्रकाश असतो तसं तिथे अर्थ घेतला. ऐसा अर्थ अनुपपन्न होने के कारण विद्युतोत्तम, म्हणजे ह्या ज्या मंत्रामध्ये हा शब्द घेतलाय यते तत् विद्युतता, या शब्दाचा अर्थ ते थोडं सांगतात आहे. विद्युत का चमकना ऐसा अर्थ माना जाता है. म्हणजे विद्युतचा म्हणजे बिजली चमकण्याचा आपण बघितलं सगळ्यांनी. आ यह अपव्यय उमा के लिए है. आ याने हा जो शब्द इथे घेतला आहे
तो कोणाच्या बाबतीमध्ये? उमेला लागू पड़तो, पार्वतीला। अर्थात बिजली चमकने के समान ऐसा तात्पर्य लिया है, हे समजतं आपल्याला। जैसा कि यथा सकृत विद्युतम, इस अन्य श्रुति से भी देखा जाता है, क्योंकि ब्रह्म विद्युत के समान ही अपनों के एक बार प्रकाशित करके अपने को सॉरी क्योंकि ब्रह्म विद्युत के समान ही अपने को एक बार प्रकाशित करके देवताओं के सामने से तिरोभूत हो गया। एका क्षणामध्ये तो प्रकट झाला ना, एका क्षणामध्ये, म्हणजे जशी विद्युत म्हणजे बिजली आपली वीज चमकते त्याप्रमाणे एकच क्षणाचा किंवा आपली पापणी लावतो तेवढाच तेवढ्याच वेळेचा। अथवा विद्युत इस पद के आगे तेज पद का अध्याहार करना चाहिए। थोडस ग्रॅमॅटिकल काही आपल्याला इतकं ते महत्वाचं नाही आहे, त्याचा अर्थ काही बघायची गरज नाही, फक्त वाचून दे। विद्युत का अर्थ आहे प्रकाशित हुआ। हा, तर त्यांनी सांगितलंय विद्युत कशी असते, ती चमकते, तिच्यातून प्रकाश आपल्याला जाणवतो, म्हणजे प्रकाशित हुआ। तथा आ का अर्थ है समान। आ म्हणजे समान, इथे एक शब्द घेतलाय वरती। अतः इसका अभिप्राय यह हुआ कि जो बिजली के तेज के समान एक बार प्रकाशित हुआ, त्या विजेच्या चमकण्यासारखा जो एकच क्षणासाठी प्रगट झाला आणि प्रकाशित हुआ, म्हणजे त्याचा प्रकाश आपल्याला मिळाला, असं त्यांचं म्हणायचं। इति शब्द आदेश के संकेत करने के लिए, अर्थात यह आदेश है, म्हणजे अशा प्रकारे तो आदेश आहे आपल्यासाठी। आदेश म्हणजे त्याच्यातून आपल्याला अर्थ समजला की कसा तो एका क्षणात प्रकाशित झाला बा, असं। यह आदेश है ऐसा बतलाने के लिए, और इत शब्द का समुच्चयार्थक है। इसके सिवा एक दूसरा आदेश यह भी है, वह क्या है सुनो। जिस प्रकार नेत्र निमेष करता है, आपल्या जर पापणीचा आपण जितक्याही वेळा आपण माहिती आहे ना, माहिती ना, आता काहीतरी विशिष्ट त्याची संख्या आहे की आपण दिवसभरात ती पापणी किती वेळा लावली जाते, मला आता त्याची संख्या लक्षात नाहीये, आठवले की सांगेल मी। तर ती जशी एका क्षणात अशी आपण पापणी उघडते आणि लावते, उन्मेष निमिषोन्मत्त असं काहीतरी एक श्लोक आहे याच्यामध्ये, गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये 9वा श्लोक आहे बहुतेक, त्याच्यातही तेच सांगितलेलं आहे की इसके सिवा एक दूसरा आदेश यह भी है, वह क्या है सुनो। जिस प्रकार नेत्र निमेष करता है, म्हणजे क्षणात आपण पापणी उघडतो आणि बंद करतो, उसी प्रकार उसने भी निमेष किया, म्हणजे तो प्रकट झाला बा, तेवढ्या क्षणासाठी प्रकट झाला। यहाँ स्वार्थ में आणि प्रत्यय हुआ है, तेच इतकं काही पण नुसतं वाचून घे। आ उमा के लिए है, म्हणजे उम्याच्या द्वारे आपल्याला ते ज्ञान मिळालं म्हणून हा शब्द आहे। इस प्रकार नेत्र के विषय से प्रकाश के छिप जाने समान, म्हणजे बिजलीच्या समान प्रकाश प्रकटला आणि जो नेत्र बंद झाला, विषय के प्रकाश के छिप जाने का, म्हणजे तो प्रकाश प्रकटही झाला आणि एका क्षणामध्ये तो छुपून पण गेला, छुपून म्हणजे लपून गेला, दिसला नाही, अंतर्धान पावला, असं त्यांचं म्हणणं। ऐसा अर्थ हुआ है। इस प्रकार यह ब्रह्म की आदि दैवत देवता विषय उपमा दिखलाई दी गई है। आदि दैवत त्याला म्हटलेलं आहे अशा प्रकारे। हे झालं आदि दैवत कशा प्रकारे आहे, ते ब्रह्म, त्याचा शब्दशः अर्थ यांनी फोड करून इथे सांगितला। आता 5वा जो हा आहे मंत्र, तर तो ब्रह्मविषयक अध्यात्म आदेश, म्हणजे त्याच्यातून आपल्याला ब्रह्माविषयी जे आध्यात्मिक त्याचा आदेश देण्यात येणार आहे तो आहे। आदेश म्हणजे ऑर्डर, आपण जे म्हणतो अशा प्रकारे आदेश निघतात ना, आपल्याला माहिती, नोटीस वगैरे आपण दिल्या जातात की अशा अशा प्रकारे तुम्ही हे काम केलं पाहिजे। एकदम डायरेक्ट आदेशच असतो तो, किंवा जज कडून असतो किंवा गव्हर्नमेंट कडून, आपण आपल्याला माहिती, जे लोक गव्हर्नमेंट मध्ये नोकर असतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे सगळं कशा प्रकारे हे आदेश काढले जातात। तसा हा एक आदिदैविक आदेश आता तुम्ही बघितला की तो कसा होता, कसं आहे ते ब्रह्म, की ते सांगितलं की बिजलीच्या समान एका क्षणात तो प्रकाशित झाला आणि जसं निमिष होता आपले नेत्र त्याप्रमाणे तो अंतर्धान पण पावला। इतकं म्हणजे तो क्षणभरच आपल्याला दिसतो। याच्या मागचं जी कन्सेप्ट त्यांनी सांगितली आहे ती अत्यंत महत्वाची आहे, की जेव्हा तुम्हाला ते ब्रह्मज्ञान होतं त्यावेळेस ते अशा प्रकारे एकदम त्याचा प्रकाश आपल्याला दिसतो, जस्ट एक सेकंद किंवा क्षणासाठी दिसतो आणि तो तेवढ्याच क्षणामध्ये म्हणजे अंतर्धान म्हणजे नाही दिसत पण आपल्याला, असं अशा प्रकारे आपण म्हणू शकतो सोप्या भाषेमध्ये। इकडे जरा शब्द खूप कॉम्प्लिकेटेड घेतात याच्यामध्ये, तर अशा प्रकारे इतकं सुंदर वर्णन केलं आहे की कशा प्रकारे त्या ब्रह्मतत्वाचं अधिदैवत रूप त्यांनी सांगितलेलं आहे। आणि आता त्यांनी सांगितलंय आध्यात्मक जे आदेश आहे
तो 5व्या याच्यामध्ये, तो आपण आता उद्या घेऊया. तर अशा प्रकारे अतिशय सुंदर आहे हे. फक्त आपल्याला समजलं पाहिजे आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन असेल तर ते समजतं. तर हे आपले 5 श्लोक झाले आहे मंत्र आपले चौथ्या खंडातले. तर आता हे शेवटच आहे, पण त्याच्यामध्ये महत्वाचं थोडं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. खूप शांतपणे थोडा कठीण विषय तुम्ही ऐकून घेताय आणि समजण्याचा प्रयत्न करताय त्यासाठी. तर कोणाला काही विचारायचं? सुलक्षणा सुलक्षणा 5व्या हा, अध्यायात 9वा श्लोक काय सांगितलं? चौथ्या अध्यायामध्ये 5वा श्लोक आहे. कोणता गीतेचा म्हणताय का तुम्ही? गीता गीता हा हा हा, गीतेचं गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 9वा मला वाटतं श्लोक आहे. 9वा श्लोक. हा उन्मेष आणि विषोत्पन्न असा शब्द आहे त्याच्यामध्ये. म्हणजे किती क्षणामध्ये तुम्ही ते उघडू शकता पापणी, आणि ते त्याच्याबद्दलच सांगितलेलं आहे. 9वा तर एक श्लोक. मिनिट बघून सांगते तुम्हाला. खूप छान समजलं. हो हो, म्हणजे ते तुम्हाला आपल्याला सोपं जातं जरा समजायला. हे जरा थोडं कठीण आहे ना. हम्म. खूप छान सांगितलं मॅडम. हो, धन्यवाद मॅडम. हम्म. तुम्ही ते तर हिंदी आता मधलं थोडं मराठीत पण थोडं सांगता ना छान समजून, हा तेच त्याच्यामुळे नाही, ते लवकर हिंदी समजतं. पण थोडं कठीण असतं ना आपल्याला. काही काही मराठी लोकांना ते समजत नाही. आता ज्यांचा हिंदी नाही विषय पण असेल त्यांचं हिंदी हायरच आहे ते गोरखप्रेसचं. हो हो. त्यांचं. ते काय असं साधं नाहीये हिंदी. आपलं पापणीला उठते ना, काही वेळेला फडफडते आपण म्हणतो की नाही. हो, पापणी फडफडते, आपण मंगळसूत्र लावतो, सोनं लावतो त्याला. अच्छा. मी तो टाकते याच्यामध्ये, ग्रुपमध्येच टाकते मी तो गीतेचा. थोडा शोधावं लागेल याच्यामध्ये. पण त्याचं तर रिलेशन काय आहे मॅडम पापणी फडफडण्याशी? त्यांनी काय सांगितलंय? संख्या तशा सांगून प्रकारे काय ते ब्रह्मतत्व आहे बुवा असं. क्षणार्धात दिसतं? क्षणात ते प्रकाशित होतं. हा, एकदम क्षणासाठी ते प्रकाशित होतं. म्हणजे आपण आपण विचार करतो ना की ते खूप वेळ आपल्याला दिसलं पाहिजे वगैरे, अशा ती टाईपनं नाही होत ते. अनुभूती आहे, अनुभूती आहे ती. अनुभूती आहे. हा, ती तशी ती आणि क्षणार्धात हे अनुभूती. काही ध्यानातच दिसेल असं काही नाही. आपण जस जवळ जवळ जायला लागतो ना हायर चैतन्यमध्ये, हा हा. तस तसं ते आपल्याला समजा आता झोपलोय किंवा असं बसलोय, क्षणार्धात आपण ते ह्याच्यात जातो आणि हम्म. ब्रह्मांड म्हणजे आपण ही अनुभूती येते. तर हो ते आहे. ते तेवढंच क्षणभर आहे. पण ती त्या अनुभूतीत मात्र खरं कळतं की काय आपलं अस्तित्व आहे. कारण हम्म. हे मी पुस्तकात न वाचले. आपण आता पुस्तक तर घेणार आहे ना, तसे पुस्तक जे आहेत ना, मला हो वाटतं आपण द सेलेस्टाईन प्रोफेसी मध्ये आहे हे उल्लेख. हो, असेल ना मॅडम, कोसळतो नक्कीच. बघा, पर्वतावरून कोसळतो आणि मग त्याला ते सगळं दिसतं कसं ब्रह्मांडाचं स्वरूप त्याचं. हा हा हा. तर मला सापडलं की मी टाकते मी ग्रुपवरती तो. अध्याय 9वा दाखवते, 5वा अध्याय पाहिजे. ठीक आहे, मी सांगते मग. तर चला, धन्यवाद सगळ्यांना. मॅडम तुम्ही काही बोलताय का? नाही नाही, धन्यवाद मॅडम. कोणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल तर काही बोला. हा, नाही समजलं असेल तर विचारा, मॅडम पण आहेत सांगेल आपलं. काही समजलं नाही का? ऐकताय का तुम्ही का? काय म्हणजे म्हणजे काय करताय नक्की? प्रश्न आहे का कोणाला? प्रश्न पडायला पाहिजेत ना. प्रश्न नाही पडत म्हणजे नीट ऐकत नाही असा अर्थ होऊ शकतो, किंवा सगळं समजलंय असा अर्थ होऊ शकतो. तर ठीक आहे, हे काही म्हणजे जे काही आपण उपनिषद ऐकतोय ते काही एकदाच ऐकण्याची गोष्ट नाहीये. बऱ्याचदा हम्म. तेच तेच उपनिषद वाचन केलं पाहिजे आणि अर्थ समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर मॅडम हो. एक ट्रिगरिंग पॉइंट आहेत मोटिवेट करायला आपल्याला. आणि आपण एखादं तरी उपनिषद आणून
वाचावं असं एक निश्चय करायला काही हरकत नाही. आणि बाकीच्या लोकांना ज्यांना उपनिषद मॅडम घेतात तसं एखादं घ्यायचं चंगबंधा की तुम्ही एखादं उपनिषद. आणि हे बघा मराठीत आहे सगळं एक्सप्लेनेशन केलेलं. फक्त विकत घेताना ते चांगलं बघून घ्या की आहे व्यवस्थित एक्सप्लेनेशन केलेलं. आणि एखादं उपनिषद जसं सुचेता मॅडम तुम्ही अभ्यास केला होता का आधी, का घ्यायचं म्हणून तुम्ही अभ्यास केला? सुचेता नाही मॅडम. मॅडम, मी म्हंटल ना ते दिवाळी अंकामध्ये मी वाचलं होतं तेव्हापासून मला ती खूप उत्सुकता होती. हा पण मग मग तसंच. त्यानंतर मी ती गोष्ट विसरून गेले होते. मग आता मला एकदम आठवलं. मी आप्पा बळवंत हम्म. चौकातून 4-5 पुस्तकं आणली आणि मला एक हम्म. साधारण एक आठवडा लागला अभ्यास करायला. हम्म. आणि मग तर तसं कोणीतरी ठरवून एखादं उपनिषद आणा, चर्चेला घ्या. इथे काही आपणच आहोत, तिथे काही असं म्हणजे भीती बाळगायची काही गरज नाही. त्या निमित्ताने वाचन होतं. आता मी जे पुस्तक वाचन घेणार आहे, माझं त्या निमित्ताने पुस्तक वाचन होणार म्हणून मी ते घेत आहे. पहिलं आपलं ज्ञान, मग दुसऱ्यांचं ज्ञान. तर त्यामुळे तुम्ही पण एखादं उपनिषद घ्यायचं ठरवा. कोणी पण यावं पुढं सांगावं की मी आता हे उपनिषद घेईल म्हणून. तर ठीक आहे, चला सगळ्यांना धन्यवाद. भेटूयात आपण आता उद्या, नाही आज मॅडम रात्री मी अजून 9:30 एक घेऊ वाजता. शकेन पुढच्या महिन्यामध्ये. मग कुठलं घेणार आहे? काय कुठलं घेताय? मी ते मंडूक घेणार आहे. मंडूक 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 एक आहे, उपनिषद. मांडुक्य एक आहे. मांडुक्य, सॉरी, मंडूक नाही, मांडुक्य. नाही, एक मुंडक मांडुक्य आणि आणि एक कुठचंही ते चालेल. मांडूक्य. ऐतरीय पण, ते ऐतरीय आहे नाही, ते ते मी पण. घेणार आहे. काहीतरी मी बरं, ओके. काढून ठेवले. मांडुक्य पण हो मी ना. काढले. ते बरं, दोन्ही सोडून घ्या कुठलं घ्यायचं ते. चालेल, मग मुंडक शोधते घेऊ मी. हम्म. हम्म. काय म्हणताय सुलक्षणा मॅडम? मुंडक घेऊ शकता, मांडुके तुम्ही हा, घेणार आहे ना? मुंडक घ्या मॅडम तुम्ही, सुलक्षणा मॅडम. आपले सुचेता मॅडम. हा. बरं, चालेल. ते घ्या, कुठलं पण बघा म्हणजे तुम्ही. हा, मी बघते. हो, हा. म्हणजे त्या निमित्ताने मॅडम अभ्यास होतो आणि खूप त्याच्यातून आनंद हा, मिळतो तेच म्हणून मला मला घ्यायचं आहे. म्हणायचंय. तेच म्हणायचंय. आनंद आणि मिळणारा छान असतो. आपण पोथी आणि ग्रंथ काही वाचतो ना, त्याच्यापेक्षा हे वाचन फार महत्वाचं आहे. हो, हो. त्यामुळं हे घ्या जरूर. घेईन मॅडम. ठीक. हो, चला ओके. मग. ओके. संध्याकाळी 9:30 ओंकार ध्यान साधना ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी यायचं आहे. चला, सर्वांना मॅडम मी घेऊ धन्यवाद. का काय? ते ओंकार साधनाचं अहो नको करू मॅडम. का? अहो नको, असं काही तुम्ही कसं, इतकं काही स्ट्रिक्ट नाहीये. मी आपलं म्हणतेय, वेळ बघा माझं वाक्य कसं होतं, ज्यांना वेळ जमतीये त्यांनी घ्यावं. तर तुम्हाला आता जबाबदारी आहे आणि मी तुम्हाला मागेच सांगितले मॅडम, तुमच्या जबाबदारीवर फोकस करा तुम्ही. आणि कालही सांगितलं मी, आपण संसारिक माणसं आहोत. नुसतं मग हे करत बसलं तर ते बरोबर नाहीये ना. ज्या ज्या वेळेला आपल्याला जी जी जबाबदारी समोर येते त्यावर फोकस केलं पाहिजे. आणि एवढं जर तुम्ही केलं तर तुमचंच मग हे होणार आहे, ताण तुम्हालाच येणार आहे. तुम्ही ठरवा, तुम्हाला अजून वाटत असेल तर घ्या. पण जर जमणार नसेल, अवघड जाणार असेल तर रेस्ट घ्यायची 1 महिना. काय एवढं, काय तो पळून जाणार आहे काय? पुढं होणारच आहे की. हं. ठरवा तुम्ही, आवश्यक ठरवा. नाही ना खूप? जरुरी नाही, नाही, नाही ना तसं काही नाही. नेसेसरी? तसं काही नाहीये. तर तुम्हाला ऊर्जा असं वाईज? वाटतंय. नाही, नाही, तसं काही नाही. तसं काही नाही. आपलं ध्यान होणार नाहीये ना, म्हणून मग फोकस पाहिजे ना एक हो, वेळचं ध्यानावर. आणि तुम्ही करताय हो, ते मॅडम. तुम्ही कित्येक हो, वर्ष आहात याच्यात. त्यामुळे हो, तुम्हाला काही फरक नाही पडणार. ज्यांचं होणार नाहीये ध्यान त्यांना हे करणं गरजेचं आहे म्हणून सांगते मी. हो. ठीक आहे मॅम. थँक्यू. मी सांगितलं ना, योग निद्राच मॅडम 4-4, 5-5 तास करतात. तर ते काही आवश्यकता तुम्हाला नाहीये. ठीक आहे, चला धन्यवाद. सगळ्यांना थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सगळ्यांना.